मला वाटतं मी आपल्याला आज फक्त हिंजवडीवर येईन कारण आज हा विषय महत्वाचा आहे. हा खूप महत्वाचा विषय एवढ्यासाठी आहे कारण आपण पाहतोय एक नुसतं ही काही क्षेत्राची चर्चा नाहीये, शहराची चर्चा नाहीये, पण तरुणांच्या रोजगाराच्या संधी इथून निघून जाण्याची चर्चा. पण ते आधीपासून आहे, त्याच्यात नवीन काय? मला वाटतं त्यांच्या भांडणात त्यांच्या वादात तो जिया त्यांना काढायला लागला असेल. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला इंजोडीवर खिचून आणेन कारण आज मी हेच सांगेन इथून की मुख्यमंत्री स्वतः इथे आले पाहिजे आणि मी जसं आज ह्या लोकांशी भेटलोय ना त्यांनी पण यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि खरी परिस्थिती काय ती जाणून घेतली पाहिजे. कोई भी आंदोलन परमिशन से होता ही नहीं है. अगर आंदोलन करना है, अपने हक खींच के लाने हैं तो आपको रास्ते पे आना पड़ेगा और हम साथ में रहेंगे. ठीक है, डन. पूरी ताकद देंगे. नाही, उद्योग मंत्री आणि डांबराचं आणि रस्त्यांचं खूप जवळचं नातं असं मी त्यांच्या जिल्ह्यातून ऐकलेलं आहे. ते काय नातं ते तुम्ही शोधून घ्या. बघा काही हसताय तिकडे ज्यांना माहिती आहे त्यांना. पण ते आल्यानंतर डांबर राहिलं की गेलं हा पण एक नंतर प्रश्न काढून घ्या जे होतं ते. आणि दुसरं म्हणजे हे अशा एका व्हिजिटने होणार नाही. जसं मी सांगितलं ना, मुख्यमंत्री स्वतः त्याच्यात बसले पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय दिले पाहिजेत, काही निकाल दिले पाहिजेत. जे काही आम्ही पाहतो रिंग रोडचा एक विषय झाला, एक एलिव्हेटेडचा विषय झाला, पण हे सगळं 3 वर्षांनंतर 5 वर्षानंतरच्या गोष्टी. जसं 2047 साली विकसित भारत बनेल करा तेव्हाच. पण आत्ताच काय, आत्ता तुम्ही काय करता आणि ही परिस्थिती का अशी उद्भवली? गेल्या 5 वर्षांमध्ये तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं नेमकं जेणेकरून 36,000 उद्योग बाहेर गेलेत ह्याचं पण उत्तर पाहिजे. उद्घाटन करणार पण तारीख कधी सांगणार? हो, कारण तुमचं लाईव्ह रिपोर्टिंग त्यांनी बघितलं म्हणून त्यांना ट्विट करायला लागलं. पण खरोखर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांमध्ये चर्चा जी झाली ती फक्त आणि फक्त राजकीय झाली. कारण त्यांच्या एका उपमुख्यमंत्र्यांना त्यांची जागा घ्यायची आणि यांना वरती जायचं नाही. मी नक्कीच एक तर सांगेन बघा काय की आपल्या राज्याचे विषय खरं तर आपल्या राज्याच्या पातळीवर ठेवले पाहिजेत. आणि मुख्यमंत्री जरी आले, मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये एवढी ताकद असते की सगळे ऑफिसर लाईन मध्ये बसून सगळे विषय सुटू शकतात. गेल्या वर्षी अजित पवार होते, त्यांनी निधन झालं, त्यानंतर चाकण असेल, इंजवडी असेल किंवा पुण्याकडे दुर्लक्ष होते असं वाटतं. नक्कीच, पण आपण एकंदर जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात अशीच सगळीकडे हाल आहेत. मुंबईमध्ये पण आम्ही हेच विषय घेऊन लढतोय. काल नाशिकमध्ये राऊत साहेबांनी पाहिलं असेल मोठा मोर्चा काढला. 13 तारखेला मी स्वतः होतो. नाशिक तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं होतं 2017 साली. निओ मेट्रो येणार होतं, रस्ते सुधारणार होते. आता आपण पाहतोय सिंहस्थ कुंभामध्ये किती मोठा घोटाळा येतोय बाहेर. सगळं असंच चाललंय विषय. आयटी पार्क वॉटर पार्क झाला अशा बातम्या चालल्या होत्या. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल पण होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढे नाले बुजवण्यात आले, ड्रेनेजची व्यवस्था चांगली नाही आहे. तर अजूनही म्हणजे वॉटर पार्क होतात पूर्ण. वॉटर पार्क होतच आहे. पण मी तुम्हाला अजून एक सांगतो जो विषय मी गेले 3 वर्ष सातत्याने लावून धरला, मंत्री असताना देखील याच्यात लक्ष घातलं होतं. ते म्हणजे मुळामुठामध्ये जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होत आहे ते खरं रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे. तो जाऊन तिथे प्लॅन तुम्ही स्वतः पाहून या. दोन्ही बाजूनी 50-50 मीटर, काही ठिकाणी 70 मीटर पर्यंत राडारोडा टाकलाय. आणि कुठचंही जागतिक पातळी तुम्ही नदीचा अभ्यास केला तर जगात सगळ्या नद्या ह्याचं रुंदीकरण होतं, खोलीकरण होतं. आपल्याकडे हे मुळामुठा प्रवाहपूर्ण साबरमतीचं वेगळं असून देखील ह्याचं अरुंदीकरण होतं आणि खोली जी आहे ती कमी करतात. आता जुलै 2025 आणि आता ऑगस्ट 2026 एक तरी गोष्ट याच्यात सुटली का बघा. म्हणजे मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांना एका भाजपच्या आमदाराला मुंबईत 16 एकर जागा अशीच फुकटात देत आहेत.
दुसरीकडे काही काही जागा अशा दुसऱ्या मित्रांना देत आहेत. जागा देण्यात सुटलेले आहेत मुख्यमंत्री महोदय, पण जे प्रश्न सोडवायचे ते काही प्रश्न सुटत नाही. ते आहे पुण्यात तो काय हाय रॅपिड मास तो ट्रान्सपोर्टचा तिकडचा रिंग रोड आहे. असे अनेक विषय जे गरजेचे नाहीयेत. ठाण्यात देखील तसंच चाललंय. 16 ऑक्टोबरला पंतप्रधान बारामती गेले. चांगलंय. जोडीची काही मी तर इंजोडीला आलो, परत पुढच्या महिन्यात येणार आहे. आणि काय नक्की शासन हल्लंय 6 तारखेला तर त्यांनी आंदोलन सांगितलं. 6 तारखेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.